नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मागच्या वर्षी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटानं सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला होता. या स्फोटामध्ये वापरलेल्या मोटारी जुन्या असल्याचं तपासामध्ये समोर आले, ज्याची मालकी योग्य प्रकारे हस्तांतरित केली गेली नव्हती. आणि या घटनेनं पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय की आपण वापरलेली कार खरेदी किंवा विक्री करत असताना खरोखरच सर्व आवश्यक तपासणी करतो का? तर आता सरकारने या संदर्भात काही नियम जे आहेत तर ते कडक केलेले आहेत, जेणेकरून अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून. मित्रांनो, भारतामध्ये दर महिन्याला लाखो वापरलेल्या कार्सची खरेदी विक्री केली जाते, परंतु बहुतेक लोक कागदपत्र तपासणं ही केवळ औपचारिकता मानतात. बऱ्याच वेळा जुनी वाहनं चुकीच्या हातात जातात आणि त्यांची कुठलीही चूक नसताना खरा मालक अडचणीत येतो. दिल्ली बॉम्बस्फोटासारख्या प्रकरणातही हेच घडलं. कारचं नाव जुन्या मालकाच्या नावावरच होतं आणि म्हणून तपास यंत्रणांनी प्रथम त्याला संशयास्पद मानलं. कारचा आरसी, विमा, PUCC, NOC आणि मालकी हस्तांतरणाची स्थिती तपासायला हवी, कारण तुमची एक छोटासा निष्काळजीपणा भविष्यामध्ये मोठा कायदेशीर प्रसंग तुमच्यासाठी निर्माण करू शकतो. तर आता आजच्या काळामध्ये वापरलेल्या कारची खरेदी विक्री ही सामान्य गोष्ट झाली आहे, परंतु या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजेच कारच्या मालकीचं हस्तांतरण. बरेच लोक दस्तऐवजीकरण पूर्ण करतात, परंतु काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हे लक्षात ठेवा की हे एक असं काम आहे जे कधीही पुढे ढकललं जाऊ नये, कारण जर नाव हस्तांतरित केलं गेलं नाही तर भविष्यात आपल्याला दंड किंवा कायदेशीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. वापरलेल्या कारच्या विक्री आणि खरेदीनंतर विक्रेता आणि खरेदीदार दोघांनाही मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी RTOनं विहित केलेले काही फॉर्म्स आणि कागदपत्र भरणं आणि सादर करणं आवश्यक आहे. मालकी हस्तांतरणासाठी फॉर्म 29 आणि फॉर्म 30 हे दोनही भरणं आवश्यक आहे. आणि जर वाहन दुसऱ्या राज्यामध्ये हस्तांतरित केलं जात असेल तर फॉर्म 28 NOC आवश्यक असतो, जो जुन्या RTOमधून जारी केला जातो. आणि त्याचवेळी जर कारवरती कर्ज असेल तर कर्जाची परतफेड झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी बँकेकडनं फॉर्म 35 आणि NOC देखील घ्यावं लागतं. विक्रेत्याला वाहनाची मूळ RC, वैध विमा आणि PUC सादर करावं लागेल. खरेदीदारानं आपली ओळख आणि पत्ता जसं की आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र सादर करणं आता अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही पक्षांना पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह सर्व कागदपत्र फॉर्मसह RTOकडे सादर करावी लागतील. काही राज्यांमध्ये पॅन कार्ड किंवा फॉर्म 6061 आणि वाहतूक पोलिसांकडनं क्लिअरन्स रिपोर्ट देखील मागवला जाऊ लागला आहे. सर्व कागदपत्र आणि फॉर्म्स आता खरेदीदाराच्या नवीन RTO कार्यालयामध्ये अनिवार्यपणे सादर करावी लागतील. यावरची माहिती तुम्ही परिवहन.gov.in या वेबसाईटद्वारे तुम्ही हे काम ऑनलाईन देखील करू शकता. परंतु स्वाक्षरी केलेली हार्ड कॉपी RTOकडे ऑफलाईन सबमिट करणं आता अनिवार्य करण्यात आलंय. कारच्या नवीन मालकाला हस्तांतरण शुल्क, प्रलंबित कर आणि कोणतेही जुने चलन जे आहे तर ते भरावं लागतं. आणि असं करण्यात अयशस्वी झाल्यास RTO मालकी हस्तांतरण रोखलं जाऊ शकतं. त्यामुळे सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरती RTO नवीन मालकाच्या नावानं नवीन RC जारी करतं. तर ही संपूर्ण प्रक्रिया काही आठवड्यांमध्ये पूर्ण होते. तर तोपर्यंत ती गाडी आता समोरच्याच्या नावावरती झालेली आहे की नाही या संदर्भातली चौकशी आता जुन्या मालकाने देखील करत राहणं आवश्यक आहे. आणि सगळी कागदपत्र स्वतः किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती थ्रू RTO कार्यालयामध्ये पोहोच करणं ही देखील आता जबाबदारीचं काम असणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ सरकारचा हा नवीन नियम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.